उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथे नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा। केवळ मनोरथ करून काहीही साध्य होत नाही, त्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात। झोपलेल्या सिंहाच्या मुखात भक्ष्य किंवा प्राणी आपोआप येऊन पडत नाही, त्यासाठी त्यालाही धावपळ करावी लागते। अगदी त्याच पद्धतीनं आमच्या वैगाव गावामध्ये ग्रामपंचायत वैगाव आणि ग्रामस्थ मंडळ वैगाव यांच्या माध्यमातून विविध अभियानांच्या पार्श्वभूमीवर अविरतपणे प्रयत्न हे चालू असतात। आजच्या व्हिडिओमधून आपण गुरुदत्त मंदिर परिसरातील श्रमदानामध्ये केलेल्या कामांचा आढावा या दृश्यांच्या माध्यमातून घेत आहोत। आठवड्यातून एक दिवस गावासाठी या संकल्पनेतून दर आठवड्याला राबवल्या जाणाऱ्या श्रमदानाचा आजचा दिवस म्हणजे सलग 11वा साप्ताहिक श्रमदानाचा दिवस होता। आजच्या दिवशी गुरुदत्त मंदिर परिसरामध्ये सार्वजनिक पाणवठा, त्याचबरोबर सार्वजनिक रस्ता आणि नेड्याची स्वच्छता करण्यात आली। यंदा पर्जन्यकाळ बऱ्याच अंशी लांबलेला असल्यामुळे घर आणि परिसरामध्ये तण आणि वेगवेगळ्या रानवेली आपणाला मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसतात। अशा परिस्थितीमध्ये गुरुदत्त मंदिर परिसरामध्ये असलेल्या या नेड्याची अवस्था सुद्धा फारशी वेगळी नव्हती। उन्हाळ्यामध्ये लवकरच पावसाने सुरुवात केल्यामुळे आणि या नेड्यामधील खत हे शेतात टाकल्यानंतर पुन्हा हे नेड्याप वेलीनी गवताने वेढल्यामुळे ते वापरात नव्हते। त्याची स्वच्छता करून हे पुन्हा कंपोस्ट खत निर्मितीसाठी, ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मितीसाठी सज्ज करण्यात आले। 2 आठवड्यापूर्वी झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केलेल्या दात्यांना टी-शर्ट देण्यासाठी आलेल्या बाबर सर आणि आंबराळे मॅडम यांनी सुद्धा आमच्या या स्वच्छता श्रमदानाला आज स्वेच्छा भेट दिली। आणि आजच्या श्रमदानातून साकारलेली विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुदत्त मंदिर परिसरामध्ये हरित क्षेत्र निर्मिती करण्यात आली। त्याचबरोबर त्या ठिकाणी माझी वसुंधरा अभियानाचा बोर्ड लावून सेल्फी पॉइंटची निर्मिती करण्यात आली। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय श्रीराम।